नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा चॅप्टर नंबर 6 स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स हा चॅप्टर आपला चालू आहे. सांख्यिकी. मागील व्हिडिओमध्ये आपण पाय डायग्राम, हाऊ टू ड्रॉ पाय डायग्राम, पाय डायग्राम कशी काढायची ते आपण पाहिलेलं आहे. आज आपल्याला हाऊ टू रीड पाय डायग्राम, पाय डायग्रामचं वाचन करायचे आणि पाय डायग्रामच्या साहाय्याने पाय डायग्रामच्या खाली काही क्वेश्चन्स दिले आहेत, आपल्याला काही प्रश्न विचारले, त्यांची आन्सर आपल्याला द्यायची आहेत. तर प्रॅक्टिस सेट 6.6 मधले पुढचं उदाहरण आपल्याला पाहायचंय, तर पाहू आपण. प्रॅक्टिस सेट 6.6 क्वेश्चन नंबर 5. The pie diagram in figure shows the proportions of different workers in a town. Answer the following questions with its help. पाय डायग्राम दिली आहे आपल्याला. ही पाय डायग्राम, त्या पाय डायग्राम मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. काय दिले? हे माहिती दिली. फूड, कन्स्ट्रक्शन, हॉटेल्स, प्रोडक्शन, ॲडमिनिस्ट्रेशन आणि अशा प्रकारे हे सगळे प्रत्येक डिफरंट वर्कर्स इन टाउन. हे वर्कर्स, काम करणाऱ्या कामगारांचे प्रकार आहेत. हॉटेलमध्ये काम करणारे, कन्स्ट्रक्शन बांधकामाकडे काम करणारे, अन्न खात्यामध्ये काम करणारे, प्रोडक्शनमध्ये काम करणारे, अशा प्रकारे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करणारे, हे सगळ्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली अशी सेक्टर्स पाडलेले आहेत. या सेक्टरपैकी हा कन्स्ट्रक्शनसाठी 72 डिग्री हा सेंट्रल अँगल आहे. हॉटेलसाठी 72 डिग्री हा काय आहे? सेंट्रल अँगल आहे. प्रोडक्शनसाठी 90 डिग्री अँगल आहे. ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 36 आहे. हा 24 आहे. असा प्रत्येक ह्याच्यासाठी, हा ॲग्रिकल्चरसाठी 24 आहे. अशा प्रकारे प्रत्येक सेक्टरसाठी सेंट्रल अँगल तुम्हाला दिलेला आहे. ही इन्फॉर्मेशन या सर्कलमध्ये दिलेली आहे. याचा आधार घेऊन तुम्हाला या ठिकाणी खाली काही प्रश्न विचारले, त्यांची उत्तरं द्यायची आहे. बघा पहिला प्रश्न काय? इफ द टोटल वर्कर्स इज 10,000, म्हणजे यामध्ये काम करणारे या सगळ्या डिफरंट वर्कर्स, प्रत्येक प्रकारचे जे आहे हे कामाचे स्वरूप, त्याच्यामध्ये काम करणारे सगळ्या वर्करची बेरीज 10,000 दिले. म्हणजे टोटल स्कोअर आपल्याला दिलेला आहे 10,000. हाऊ मेनी ऑफ देम आर इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन. तर त्यापैकी, त्या 10,000 पैकी कन्स्ट्रक्शन मध्ये किती लोक काम करतात हे आम्हाला काढायचं आहे. आपल्याला काढायचे कन्स्ट्रक्शन मध्ये किती लोक काम करतात. कन्स्ट्रक्शन मध्ये एक्स लोक काम करतात असं आपण मानू. आपण काय मानू? इन द कन्स्ट्रक्शन देर आर एक्स पर्सन्स आर, एक्स वर्कर्स आर इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन. बघू आपण कसं लिहायचं. लेट नंबर ऑफ वर्कर्स इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन इज इक्वल टू एक्स. बरोबर आहे. पुढं टोटल नंबर ऑफ वर्कर्स आपल्याला दिलेले आहेत 10,000. आणि फॉर कन्स्ट्रक्शन सेंट्रल अँगल किती आहे? इथं 72 आहे. सेंट्रल अँगल फॉर कन्स्ट्रक्शन 72 डिग्री. कशावरून? फ्रॉम फिगर. फ्रॉम फिगर. हे 10,000 कशावरून लिहिले? गिवन दिलेलं आहे. हे सुद्धा दिलेलंच आहे, पण फिगर मध्ये दिले, पण फ्रॉम फिगर म्हटले. आमचा फॉर्म्युला काय आहे रे? सेंट्रल अँगल थीटा इज इक्वल टू स्कोअर फॉर करस्पॉन्डिंग फील्ड, म्हणजे कन्स्ट्रक्शन साठी असणारा स्कोअर डिवायडेड बाय टोटल स्कोअर मल्टिप्लाइड बाय 360. हा फॉर्म्युला. म्हणून सेंट्रल अँगल फॉर कन्स्ट्रक्शन इज इक्वल टू
number of workers in the field of construction divided by total number of workers multiplied by 360 हा फॉर्म्युला. सेंट्रल अँगल फॉर कन्स्ट्रक्शन माहिती आहे आपल्याला दिलाय 70 ठेवायची. नंबर ऑफ वर्कर्स इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन आपण एक्स मानलाय, एक्स ची व्हॅल्यू ठेवायची. टोटल नंबर ऑफ वर्कर्स दिले आपल्याला 10,000 ठेवायचे मल्टिप्लाइड बाय 360 ठेवू आपण ते. 72 इज इक्वल टू एक्स अपॉन 10,000 मल्टिप्लाय बाय 360. आता एक्स ची व्हॅल्यू काढावी लागेल आपल्याला. एक्स ची व्हॅल्यू एक्स सोडून बाकी सगळं पलीकडलेलं किंवा एक्स ला पलीकडलेलं एकूण एकच आहे. एक्स इज इक्वल टू काय येते बघा, एक्स इज इक्वल टू केलं 72 इंटू 10,000 आणि हा मल्टिप्लाय बाय 360 आहे तो डिवाइड होईल. म्हणून एक्स इज इक्वल टू 70 इंटू 10,000 त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा 360 मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड होईल बरोबर. म्हणून 72 इंटू 10,000 अपॉन 360. 72 इंटू 1 72 इंटू 5 360. म्हणून 10,000 अपॉन 5 किती येतं 2,000. एक्स इज इक्वल टू 2,000. हे काय आलं, एक्स कशाबद्दल मानलाय आपण, नंबर ऑफ वर्कर्स इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन या फील्ड मध्ये काम करणाऱ्या वर्करची कामगारांची संख्या किती आहे 2,000. ते उत्तर आपण शब्दात इन वर्ड. Therefore 2,000 workers are in the field of construction. समजले. हे 5th क्वेश्चन मधला फर्स्ट सब क्वेश्चनचं आन्सर आपण काढलेलं आहे. सेकंड सब क्वेश्चनचा आपल्याला आन्सर काढायचे, पण या ठिकाणी पुढच्या स्लाइडवर मी जात असताना हे सगळं दाखवलं जाऊ नये म्हणून हा क्वेश्चन आणि ही फिगर प्रत्येक स्लाइडवर मी घेत आहे. तुम्ही घ्यायची आवश्यकता नाही. तुम्ही डायरेक्ट हा प्रश्न एकदा आणि हे एकदाच तुम्ही पहा आणि हे उत्तर फक्त इथून चालू झाले. हा पार्ट फक्त आपला उत्तराचा आहे. समजलं. सेकंड पार्ट ह्याचा तोच क्वेश्चन आहे, फक्त मी ह्याला रेड केलंय. मी हा सेकंड सब क्वेश्चन आपल्या इथे सॉल्व्ह करायचा आहे. आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन म्हणजे पाय डायग्राम आपल्याला दिली ती सुद्धा मी जशी तशी इथे घेतली. रिपीट करायला मी हा पार्ट एवढा कारण तुम्हाला दिसावा. तर आम्हाला सेकंड सब क्वेश्चन काय आपला, हाऊ मेनी वर्कर्स आर वर्किंग इन द ऍडमिनिस्ट्रेशन. व्यवस्थापन विभागामध्ये काम करणारे किती वर्कर आहे. या ठिकाणी बघा हे आपले पाय डायग्राम आहे. यात ऍडमिनिस्ट्रेशन असं लिहिलेला सेक्टर कोणता आहे रे, हा सेक्टर आहे मला वाटतं. हा सेक्टर त्याचा सेंट्रल अँगल किती आहे 36. 36 आहे म्हणल्यावर त्या ठिकाणी वर्करची संख्या काय. आत्ता जसं आपण मागच्या सब क्वेश्चन 1 मध्ये पाहिलं तसंच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा ह्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करणारे जे वर्कर आहेत त्यांची संख्या मानावी लागेल. आपण ती मागच्या एक्स मानली होती, या ठिकाणी आपण दुसरं कुठलेही अक्षर घ्या, आपण वाय मानू. लेट नंबर ऑफ वर्कर्स इन द फील्ड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन इज इक्वल टू वाय. किती मानले, पण टोटल वर्कर आपल्याला माहिती आहे किती दिले 10,000. टोटल नंबर ऑफ वर्कर्स इज इक्वल टू 10,000 हे दिलेलं आहे. टोटल नंबर ऑफ वर्कर्स 10,000 इज गिवन दिलेलं आहे. पुढं
ही जे ऍडमिनिस्ट्रेशन साठी आपण काढतोय, मग ऍडमिनिस्ट्रेशन साठी दिलेला अँगल किती आहे इथं? सेंट्रल अँगल 36. म्हणून सेंट्रल अँगल फॉर ऍडमिनिस्ट्रेशन इज इक्वल टू 36. सेंट्रल अँगल फॉर ऍडमिनिस्ट्रेशन इज इक्वल टू 36 डिग्री. कशावरून? फ्रॉम फिगर मध्ये दिलेल्या माहिती. समजतं? फॉर्म्युला काय रे आपला? सेंट्रल अँगल इज इक्वल टू स्कोर फॉर करस्पॉन्डिंग फील्ड डिवायडेड बाय टोटल स्कोअर इंटू 360. पण इथं कोणतं फील्ड आहे आपलं सध्या? ऍडमिनिस्ट्रेशन ही फील्ड आहे. त्याच्यासाठी आपण काय म्हणणार? सेंट्रल अँगल फॉर ऍडमिनिस्ट्रेशन फील्ड इज इक्वल total number of workers in the field of administration divided by total number of workers multiplied by 360. Central angle for administration is equal to number of workers in the field of administration divided by total number of workers multiplied by 360. समजते का? तोच फॉर्म्युला आहे. मागेही तोच वापरला होता आपण ज्यावेळेस आपल्याला ड्रॉ करायची होतं. काय? पाय डायग्राम ड्रॉ करायची होती. त्यावेळेस प्रत्येक कंपोनंटचा आपण काय केला होता? सेंट्रल अँगल काढला होता. त्यावेळेस याच फॉर्म्युलाचा वापर केलेला होता. तोच आहे या ठिकाणी. त्या ठिकाणी एक्स दिला होता, म्हणजे हे वर्करच्या संख्या थोडक्यात दिली होती आणि थीटा काढायचा होता. आता इथे थीटा दिलाय आणि नंबर ऑफ वर्कर्स काढायचे. त्याचा हा उलटा पार्ट आहे. ठेवू आपण व्हॅल्यू. नंबर ऑफ वर्कर्स इन द फील्ड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन वाय मानले आपण. पहिला सेंट्रल अँगल किती आहे आपला? सेंट्रल अँगल फॉर ऍडमिनिस्ट्रेशन किती आहे? 36 इज इक्वल नंबर ऑफ वर्कर्स इन द फील्ड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन वाय मानले आपण. वाय divided by total number of workers 10,000 multiplied by 360 degree. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 36 into 10,000 हा मल्टिप्लाय बाय 360 आहे, तिकडे जाऊन डिवाइड होईल. म्हणून y इज इक्वल टू काय देणार? 36 into 10,000 डिवायडेड बाय 360 डिवायडेड बाय 360. करा यांचं कॅल्क्युलेशन. 36 into 1 36 into 10 केलं की 360. 10,000 आपण 10 केलं तर 1,000. y इज इक्वल टू 1,000. y इज इक्वल टू 1,000. काय रे y? नंबर ऑफ वर्कर्स इन द फील्ड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. लिहू शब्दामध्ये आपण ती इन्व्हर्ट. Therefore 1,000 workers are in the field of administration. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन काम करणाऱ्या वर्कर्सची संख्या 1,000 आहे. समजलं? फिफ्थ क्वेश्चनच पाहतोय आपण. पण मागच्या म्हणजे आपण फिफ्थ मधला फर्स्ट पाहिला, फिफ्थ मधला हा सेकंड पाहिला, फिफ्थ मधला आता थर्ड पाहिला. थर्ड सब क्वेश्चन. तोच क्वेश्चन आणि तीच फिगर पुन्हा एकदा. फिफ्थ प्रश्न तोच आहे. सब क्वेश्चन चेंज. फिगर काय आहे आपली? पाय डायग्राम ही आहे. ही आपली पाय डायग्राम. विचारलंय काय रे आता? व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्कर्स इन प्रोडक्शन. पर्सेंटेज विचारलंय आता. आधी आपण काय करू? प्रोडक्शन मध्ये किती लोक काम करतात ते काढू आणि मग पर्सेंटेज काढू. तुम्ही डायरेक्ट काढलं तरी चालेल. कसं रे? 360 पैकी प्रोडक्शन कुठे? इथं प्रोडक्शन, हा प्रोडक्शन. 360 ला 90 आहे अँगल. 360 ला 90 अँगल आहे. बरोबर आहे? 360 ला
90 आहे. तर 100 ला किती पर्सेंटेज विचारलंय ना, 100 ला किती, म्हणून 360 अपॉन 90, 360 अपॉन 90 किती येतं, 4 येतं. 100 डिवायडेड बाय 4 करायचं, 25%. पण मी फर्स्ट सेकंड आपलं झालंय ना त्या पद्धतीने काढतो. काम जास्त आहे याचं, पण समजायला सोपं. लेट नंबर ऑफ वर्कर्स इन द फील्ड ऑफ प्रोडक्शन, झेड मानले आपण, काय मानले, झेड. कारण पहिल्यासाठी एक्स मानले होते, दुसऱ्याला वाय मानले होते. प्रश्न एकच आहे आपला, सब क्वेश्चन वेगवेगळे आहेत, म्हणून आपण वेगळे मानतो झेड. टोटल नंबर ऑफ वर्कर्स किती आहे, 10,000. टोटल नंबर ऑफ वर्कर्स 10,000 हे दिले आपल्याला गिवन. सेंट्रल अँगल फॉर प्रोडक्शन, प्रोडक्शनचा सेंट्रल अँगल किती आहे, 9. सेंट्रल अँगल फॉर प्रोडक्शन इक्वल टू 90 डिग्री फ्रॉम द फिगर. फॉर्म्युला आपला काय, फॉर्म्युला सेंट्रल अँगल फॉर प्रोडक्शन इज इक्वल टू number of workers in the field of production divided by total number of workers into 360. लिहितो तोच आता जो बोललो तोच फॉर्म्युला आहे. सेंट्रल अँगल फॉर प्रोडक्शन किती आहे, 9 ठेवायचे. नंबर ऑफ वर्कर्स इन द फील्ड ऑफ प्रोडक्शन एक झेड मारल्या, त्याची व्हॅल्यू झेड divided by total number of workers 10,000 multiplied by 360. ठेवा व्हॅल्यू 90. काय हा सेंट्रल अँगल. नंबर ऑफ वर्कर्स इन द प्रोडक्शन झेड मारल्या, टोटल नंबर ऑफ वर्कर्स 10,000 दिलेलं आहे आपल्याला, मल्टीप्लाइड बाय 360. झेडची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला, हा 90 आणि 10,000 त्यांचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय हा 360. म्हणून झेड इज इक्वल टू 90 इंटू 10,000 डिवायडेड बाय 360. 90 इंटू 1, 90 इंटू 4, 10,000 अपॉन 4 इज इक्वल टू 2,500. हे काय आले रे, नंबर ऑफ वर्कर्स इन द फील्ड ऑफ प्रोडक्शन. प्रोडक्शन या फील्ड मध्ये काम करणाऱ्या वर्करची संख्या आहे 2,500. पण तुम्हाला ते विचारलंय का, संख्या विचारली का, नाही. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्कर, पर्सेंटेज विचार, शेकडा विचार. टोटल वर्कर किती आहेत रे आमच्याकडे, 10,000. ते 10,000 पैकी हे किती आहे, 2,500 प्रोडक्शन मध्ये काम करतात. तर 100 ला किती, तर 100 ला काय करणार, percentage of workers in production is equal to 2,500 divided by 10,000 multiplied by 100. 100 पैकी काढायची, म्हणून which is equal to किती येतं, 25%. 25% लक्षात. तर हा 5th क्वेश्चन आहे. एकच प्रश्न झालाय आपला. 19 मिनिटं झालेत आपल्या व्हिडिओला सध्या चालू करून लेक्चरला आपल्या. त्यामुळं दुसरं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर ते पुढचं ह्याच्यापेक्षाही मोठं आहे, म्हणून आपण काय करू, ते उदाहरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत हे उदाहरण कसं सोडवले नीट पहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या 6वा प्रश्न जो आहे 6th क्वेश्चन 6.6 चा तो आपण पाहू.